हॅलो स्टुडंट्स, युनिट 2च्या या एक्सप्लेनरमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण ही सिरीज प्रत्येक युनिटच्या डीप एक्सप्लेनेशनसाठी बनवली आहे. युनिट 1चा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच अवेलेबल आहे. आशा आहे की युनिट 1 प्रॉपरली समजला असेल. आजचा हा व्हिडिओ MICच्या सेकंड युनिटवर आहे, म्हणजेच द आर्ट ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. सो बिना वेळ घालवता लेट्स स्टार्ट आपल्या स्टडीला. हा युनिट खूप लॉजिकल आहे, सो एकदम रिलॅक्स व्हा आणि फोकस करा. आता स्पेशली जे स्ट्रगलिंग स्टुडंट्स आहेत त्यांनी बिलकुल घाबरून जायची गरज नाही. हा पूर्ण युनिट आपण 6 इझी स्टेप्समध्ये समजून घेणार आहोत. असेंब्ली लँग्वेज लॉजिक पासून ते प्रोग्रामिंग टूल्स आणि शेवटी डायरेक्ट एक्झाम क्वेश्चन्स आणि ट्रिक्सपर्यंत सगळं कव्हर होईल. एकदा हे स्ट्रक्चर माइंडमध्ये फिट झाला की फास्ट अंडरस्टँडिंगची गॅरंटी माझी. तर सगळ्यात आधी आपण बेसिकपासून सुरुवात करूया. असेंब्ली लँग्वेज एक्झॅक्टली वर्क कशी करते हे समजण्यासाठी एक सिंपल रोबोट अॅनालॉजी पाहूया. पहा, असेंब्ली लँग्वेज ही टोटली लॉजिकल असते. एखाद्या मशीनकडून काम करून घ्यायचे असेल तर कोणत्याही टास्कला एकदम छोट्या छोट्या स्टेप्समध्ये ब्रेकडाऊन करावा लागतो. उदाहरणार्थ, एखादा रोबोटला डायरेक्ट कमांड दिली की मेक टी, तर ते कम्प्लिटली रॉंग ठरेल. त्याला ब्रॉड इन्स्ट्रक्शन समजत नाहीत. त्याला स्पेसिफिक मायक्रो स्टेप्स द्यावे लागतात, जसे की टेक वॉटर, बॉईल वॉटर, ॲड टी पावडर, ॲड शुगर. अगदी सेम तसेच आपल्या मायक्रो प्रोसेसरला जनरल कमांड समजत नाहीत. काम करून घ्यायचं असेल तर एकदम डिटेलमध्ये मायक्रो स्टेप्समध्ये इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात. त्याशिवाय तो कामच करू शकत नाही. आता लॉजिक तर समजला, पण ॲक्च्युअल प्रोग्राम कसा तयार करायचा याचे काही स्पेसिफिक स्टेप्स आहेत जे आपण एकदम मस्त ट्रिकने आठवणीत ठेवणार आहोत. लेट्स मूव्ह टू द पॅफिका मेथड. एखादा प्रोग्राम तयार करण्याची ही पूर्ण जर्नी आहे. हे स्टेप्स बघायला थोडे मोठे वाटतील, पण एक सिंपल मेमरी ट्रिक आहे ज्यामुळे हे खूप इझी होते. ट्रिक आहे PFICCA. उच्चार एकदम पॅसिफिक ओशन सारखा आहे. P म्हणजे प्रॉब्लेम डिफाईन करणे, एक्झॅक्टली काय टास्क आहे हे ठरवणे. A म्हणजे अल्गोरिदम, F फॉर फ्लो चार्ट, I फॉर इनिशियलायझेशन चेकलिस्ट, म्हणजे जसं एक्झामला जाण्याआधी आपण पेन, हॉल तिकीट चेक करतो, तसंच प्रोसेसर प्रोग्राम रन करण्याआधी स्वतःचा सेटअप चेक करतो. मग C फॉर चूज इन्स्ट्रक्शन्स आणि शेवटी C फॉर कन्वर्ट टू ALP, म्हणजेच असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. एका लॉजिकल फ्लोमध्ये गेलो की कोड तयार करणे फार सोपी गोष्ट आहे. या पेफिका मेथडमधला ए म्हणजे अल्गोरिदम, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. अल्गोरिदमची डेफिनेशन अशी आहे: अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ स्टेप्स यूज टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. स्टुडंट्स, ही एक्झाम डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हे जसेच्या तसे लिहून काढणे एक्सपेक्टेड आहे. अल्गोरिदम म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा फक्त एक रिटन स्टेप बाय स्टेप सोल्युशन असतो. जसं की आधी पहिला नंबर घेणे, मग दुसरा नंबर घेणे, त्यांची ॲडिशन करणे आणि रिझल्ट स्टोअर करणे. बस या सगळ्या स्टेप्स एक खाली एक लिहिल्या की झाला अल्गोरिदम तयार. अल्गोरिदम नंतर येतो फ्लोचार्ट. फ्लोचार्ट म्हणजे एखाद्या प्रोग्रामचा गुगल मॅप्स. ओव्हल नेहमी स्टार्ट आणि स्टॉपसाठी वापरतात. रेक्टँगल प्रोसेससाठी आहे. डायमंड डिसिजनसाठी असतो, जिथे लॉजिक ठेवले जाते. आणि पॅरलेलोग्राम इनपुट किंवा आउटपुटसाठी वापरला जातो. एक्झाममध्ये हे सिम्बल्स प्रॉपरली ड्रॉ केले तर पक्के मार्क्स मिळतील. फ्लोचार्ट प्रॅक्टिकली दाखवतो की कुठे स्टार्ट करायचा आणि कुठे डिसिजन घ्यायचा, ज्यामुळे आपली कोडिंग प्रोसेस स्मूथ होते. फ्लोचार्ट तयार झाल्यावर पुढची स्टेप आहे ॲक्च्युअली प्रोसेसरला कमांड देणे, म्हणजेच अल्गोरिदमला ॲक्च्युअल कोडमध्ये कन्वर्ट करणे. आता अल्गोरिदमला ॲक्च्युअल असेंब्ली लँग्वेज कोड्समध्ये ट्रान्सलेट करण्याबद्दल थोडं पाहूया. प्रोसेसरला कमांड्स देण्याची ही ॲक्च्युअल स्टेप आहे, जसे की MOV, ॲड, सब आणि JMP. उदाहरणार्थ, सगळ्यात कॉमन MOV इन्स्ट्रक्शन पाहूया. MOV म्हणजे काय? सिम्पली मूव्हिंग लॅगेज. MOV AXVX याचा स्ट्रेट अर्थ होतो की BX या रजिस्टर बॉक्समधला डेटा AX या रजिस्टर बॉक्समध्ये मूव्ह करणे, अगदी लगेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासारखा. हे कोडिंगचे कॉन्सेप्ट्स आयुष्यात किती रिलेटेबल आहेत ना. इन्स्ट्रक्शनचा ॲक्च्युअल मिनिंग समजून घेतला की हे सगळं फार सोपं वाटू लागतं. आता प्रोग्रामिंग टूल्सबद्दल बोलूया. जर हे सॉफ्टवेअर टूल्स कन्फ्युजिंग वाटतात तर जस्ट रिलॅक्स, आपण हे एका एकदम सिंपल अॅनालॉजीने समजून घेणार आहोत. रिअल लाईफ अॅनालॉजी एकदा समजून घेतली की टूल्स कधीच विसरणार नाहीत. हे टोटली एका यूट्यूब व्हिडिओ प्रोडक्शनच्या प्रोसेससारखं आहे. एडिटर म्हणजे यूट्यूब स्क्रिप्ट लिहिण्यासारखं आहे, जिथे आपण नोटपॅडवर आपला कोड लिहितो. असेंब्लर म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेट करणे, जो आपली ह्युमन रिडेबल असेंब्ली लँग्वेजला मशीन लँग्वेजमध्ये बदलतो. लिंकर तो डिफरंट व्हिडिओ क्लिप्स जॉईन करतो, म्हणजेच वेगळ्या फाईल्स कंबाईन करतो एका सिंगल एक्झिक्युशन फाईलमध्ये. आणि शेवटी डिबगर तो म्हणजे एक टीचर जो आपल्या एक्झाम पेपरमध्ये मिस्टेक्स चेक करतो आणि एरर्स फाइंड आउट करतो. एक्झाममध्ये मार्क्स स्कोअर करण्याची ही सुपर ट्रिक आहे, त्यामुळे ते नक्की आठवणीत ठेवा.
पुढचा टॉपिक आहे असेंब्लर डायरेक्टिव्स. हे नाव ऐकून काही स्टुडंट्सना टेन्शन येतं, पण वेट, हे ॲक्च्युली खूप लॉजिकल आहे. खूप स्टुडंट्सला हा टॉपिक थोडा टफ वाटतो, पण ट्रस्ट मी, हा सर्वात इझी पार्ट आहे. डायरेक्टिव्ज म्हणजे प्रोसेसरसाठी इन्स्ट्रक्शन्स नाहीत, तर ते असेंब्लरसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. कसा? तर अगदी एका बिल्डरला घर बांधताना दिल्या जाणाऱ्या इन्स्ट्रक्शन्ससारखे. सेगमेंट डायरेक्टिव्ह म्हणजे आपल्या घरातली एक नवीन रूम क्रिएट करणे. डीबी म्हणजे डिफाईन बाईट आणि डीडब्ल्यू म्हणजे डिफाईन वर्ड, ज्यांचा अर्थ त्या रूममध्ये आयटम्स ठेवणे आहे. डीबी म्हणजे एक स्मॉल 8 बिटचा बॉक्स डेटा स्टोअर करण्यासाठी आणि डीडब्ल्यू म्हणजे एक बिगर 16 बिटचा बॉक्स. अज्युम म्हणजे त्या रूमचा एक्झॅक्ट युसेज डिसाईड करणे आणि एंड म्हणजे हाऊस फिनिश करणे, म्हणजेच ती एंड ऑफ द प्रोग्राम. किती सिंपल आणि लॉजिकल आहे हे बिल्डरचं एक्झाम्पल. आता सगळा कंटेंट कव्हर झाला आहे, तर येतोय आपला सर्वात महत्त्वाचा पार्ट, फायनल रिव्हिजन आणि डायरेक्ट एक्झाम ट्रिक्स. जास्त मार्क्स स्कोअर करण्याची इच्छा असल्यास आपल्या स्टडीला थोडा स्मार्ट करावा लागेल. या स्पेसिफिक आणि रिपिटेटिव्ह टॉपिक्सवर पूर्ण फोकस केला पाहिजे. प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्समध्ये PAFICA मेथडवर क्वेश्चन येतो. फ्लो चार्ट सिम्बल्स, असेंब्लर आणि कंपायलरमधील डिफरन्स, प्रोग्रामिंग टूल्सचे एक्सप्लेनेशन्स, असेंब्लर डिरेक्टिव्स आणि DB vs DW चा टेक्निकल डिफरन्स. एक्झाममध्ये आन्सर लिहिताना नेहमी छान बुलेट पॉईंट्समध्ये लिहिणे आणि आपण बघितलेले रिअल वर्ल्ड ॲनालॉजीज एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन केले तर एक्झामिनरवर खूप चांगला इम्प्रेशन पडतो आणि पुरे मार्क्स मिळतात. रॅपअप करण्यापूर्वी हे सुपर ट्रिक रिकॅप एकदा फास्ट रिवाईज करूया, कारण मेमरी ट्रिक्स खूप महत्त्वाचे आहेत. स्टेप्सला सिक्वेन्समध्ये आठवण्यासाठी PAFICA, MOV इन्स्ट्रक्शनसाठी मूव्ह लगेज ॲनालॉजी, लिंकरसाठी व्हिडिओ एडिटरची जॉइनिंग क्लिप्स ॲनालॉजी, डीबगर म्हणजे टीचर चेकिंग मिस्टेक्स आणि DB किंवा DW म्हणजे स्मॉल आणि बिगर बॉक्स. हे इझी ट्रिक्स एक्झाममध्ये आपला कॉन्फिडन्स आणि मार्क्स दोन्ही नक्की वाढवतील ची गॅरंटी आहे. आणि आता एकदम महत्त्वाची गोष्ट, जर एक्झामची 90 to 95% प्रिपरेशन एकदम परफेक्ट करायची असेल तर आपला फुल MIC क्वेश्चन बँक PDF अवेलेबल आहे, तेही फक्त ₹60 मध्ये. या PDF मध्ये 2 मार्क्स, 4 मार्क्स आणि 6 मार्क्सचे सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर्स फुल डिटेलमध्ये कव्हर केले आहेत. पिंड कॉमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲप लिंक दिली आहे, तिथे मेसेज करून हा PDF डायरेक्टली घेऊ शकता. जर हा एक्सप्लेनर हेल्पफुल वाटला असेल आणि नेक्स्ट युनिटचा व्हिडिओ हवा असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो.